आज ठरवलं सगळे जे जुने कपडे होते त्याचा काहीतरी वापर करायचा. बरेच दिवस घरात पडून होते म्हणून आता हे सगळे कपडे वेड्यासारखे बसून जसे जमले तसे कापून घेतलेले आहेत आणि याच्यापासून मी आता एक सुंदरशी गोधडी बनवणार आहे. इथे मी आता रजाई अंथरलेली आहे. माझ्याकडे रजाई आहे म्हणून मी अंथरते, म्हणजे कसं कपडे सरकत नाही. परंतु तुमच्याकडे रजाई नसेल तर खाली काहीही जाड टाकून तुम्ही अशी ही गोधडी किंवा वाकळ म्हणू शकता, तुम्ही ही बनवू शकता. आता सगळ्यात खाली मी एक आधी ही अशी बेडशीट अंथरते. त्यानंतर हे बघा, हे जुने कपडे मी जे कापून घेतले होते त्याला मी थोडीशी इस्त्री फिरवून घेतली, कारण ते चुरगळलेले होते थोडेसे. त्यामुळे माझ्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे इथे मी थोडंसं ग्लू लावून घेते. या वेळेला मी सगळीकडे एकदम ग्लू लावणार नाही, फक्त जेवढं लागेल तेवढंच लावणार आहे. हे बघा, अशा प्रकारे हे सगळे तुकडे मी आता मांडून घेतलेत. आता याच्यावर मी एक जाडवाली बेडशीट अंथरणार आहे आणि त्याच्यावर एक पातळवाली बेडशीट अंथरणार आहे. आणि त्याच्यानंतर या गोधडीला मात्र मी थोडंसं टाचून घेणार, कारण याच्यामध्ये मी छोटे छोटे तुकडे वापरलेत. मग ते कुठेतरी घसरू नये. जरी मी ग्लू लावलेलं असलं तरीसुद्धा छोटे छोटे तुकडे असल्यामुळे ते कुठेतरी हलू शकतात. त्यामुळे याला 2-3 ठिकाणी टाचून घेऊन मग मी ही मशीनवर गोधडी शिवणार आहे. बघा, इथे हा एवढा तुकडा थोडासा कमी पडतोय आणि ही बेडशीट जाड आहे, त्यामुळे ते नंतर मग प्रॉब्लेम व्हायला नको म्हणून हे इथे मी तुकडे असे डबलमध्ये अंथरून घेणार आहे. याच्यावर मी ही बेडशीट अंथरते. हा सगळ्यात शेवटचा थर. हे बघा, आता हा दोरा जाडावाला आणि ही सुई वापरून मी 3-4 ठिकाणी ही गोधडी टाचून घेणार, कारण का मध्ये मध्ये त्याला मी छोटे छोटे तुकडे वापरलेत ना, त्यामुळे. आणि त्यानंतर मग ही उलटी करून पुन्हा एकदा ही नीट करून घ्यायची आणि मग ही मशीनवर शिवायला घ्यायची. हे बघा, इथे साईडने मी दोरे घातलेले आहेत, म्हणजे टाचून घेतलेलं आहे. परंतु इथे मध्ये टाचून घ्यायचं असेल तर ही रजाई मला काढावी लागेल. जर तुम्ही एकटे असाल घरात तर ही रजाई काढायची कशी हे आता मी तुम्हाला सांगते. 2 माणसं असली तर आरामात काढता येते, पण एक माणूस असेल तर प्रॉब्लेम होतो. म्हणून अलगद हाताने ही अशी गुंडाळायची, अगदी हलक्या हाताने. कारण ही जर रजाई काढली नाही ना तर रजाईला धागा टोचू शकतो आपण टाचताना. त्यामुळे ही अशी अलगद हाताने गुंडाळून घ्यायची आणि उचलायची अजिबात नाही. ही अशीच सरकवून द्यायची बाजूला आणि मग ही रजाई जी आहे ना ही काढून घ्यायची. आता ही जशी आपण गुंडाळली तशीच पुन्हा उलगडायची. हे बघा, अशी ही व्यवस्थित उलगडायची. परंतु हे करण्याआधी एका बाजूला कुठल्या तरी आपल्याला साधारण 5-5 इंचाच्या अंतरावर टाचून घ्यावं लागतं. त्याच्याशिवाय ती उलगडायची नाही. किंवा तुम्ही दोन्ही बाजूनी टाचून घेतलं तर उत्तमच आहे, परंतु किमान एका बाजूला तरी टाचून घ्यायला लागतं आणि मग
खालची रजाई काढायची. जर घातलेली असेल तर, घातलेली नसेल तर काय प्रॉब्लेमच नाही. पण शक्यतो जाड काहीतरी अंथरूनच ह्या अशा गोधड्या मांडल्या तर त्या चांगल्या म्हणजे सेट होतात व्यवस्थित आणि कुठेही त्यांना सुरकुती पडत नाही. आता मी मध्ये 2 वेळा टाचून घेणार आणि साईडला 2 वेळा टाचून घेणार आणि त्यानंतर मग ही मी मशीनवर घेणार आहे शिवायला. आता ही गोधडी पूर्ण टाचून झाली. आता ही उलटी करायची आणि उलटी करून कुठे सुरकुत्या जर पडलेल्या असतील तर त्या आताच नीट करून घ्यायच्या. उलटी करण्याची पद्धत म्हणजे हे असं पकडायचं आणि ही अशी पटकन फिरवायची. ही उलटी केल्याशिवाय मशीनवर शिवायला घ्यायची नाही, कारण आपल्याला मागणं समजत नसतं की कुठे तुळ्या बिळ्या आलेल्या आहेत. आता याला आलेल्या नाहीत, पण साडीच्या ज्या गोधड्या असतात त्याला बऱ्याच वेळा अशा चुण्या येऊ शकतात. त्यामुळे माझी तरी पद्धत अशी आहे की गोधडीला टाचून घेतलं किंवा चिकटवून घेतलं तरी सुद्धा मी आधी उलटी करून बघते. आणि आता हे साईडचं आहे, हे पण मी कापून घेते जोपर्यंत, म्हणजे मशीनवर शिवायला बसायच्या आधी हे साईडचं जे काही एक्स्ट्रा असेल ते मी एका बाजूचं कापून घेते. म्हणजे एका बाजूनी बघून कापते, दुसऱ्या बाजूनी मग नंतर ठरवते कापायचं असेल तर कापायचं, नाही तर मग तसंच ठेवायचं. तर हे आता मी आधी कट करून घेते आणि मग ही गोधडी आपण मशीनवर शिवायला घेणार आहोत. आता आपण ही गोधडी शिवायला मशीनवर जाऊ. या गोधडीला मी उभ्या आणि आडव्या टिपा अशा मारून घेतलेल्या आहेत. आता मी हे साईडनी जे एक्स्ट्रा कुठे मला दिसतंय हे असं ते सगळं कट करून घेऊन या गोधडीला मी आता गोठ मारणार आहे. हे बघा, हे असं जे एक्स्ट्रा असेल हे सगळं कापून घ्यायचं आणि याला बाजूनी गोठ मारायचा. मैत्रिणींनो, अशा प्रकारे आपली ही गोधडी म्हणा, वाकळ म्हणा, काहीही म्हणा, म्हणजे प्रत्येकाची म्हणायचे वेगळे शब्द असतात. तर आम्ही याला गोधडीच म्हणतो, परंतु काही जण वाकळ पण म्हणतात. तर अशा प्रकारे हे आता माझं पूर्णपणे शिवून तयार आहे. जो आतमध्ये मी सलवारचा कपडा वापरलेला होता त्याचाच मी 2 उभ्या बाजूंना गोठ लावलेला आहे आणि तो मला कपडा पुरत नव्हता, म्हणून मी
या आडव्या बाजूला काळा गोट लावलेला आहे. आता माझ्या हे घरातलंच असल्यामुळे मी जास्त कपडा वगैरे वेगळा शोधत बसले नाही. जे काय माझ्याकडे उपलब्ध होतं ते वापरून मी हे तयार केलेलं आहे. आणि आता तुम्ही ही मागची बाजू पण बघू शकता. ही बघा, ही मागची बाजू. अशा प्रकारे आता माझं हे शिवून पूर्णपणे तयार झालेलं आहे. आणि कुठेही याला घोळ आलेला नाही. म्हणजे एवढे तुकडे तुकडे मी ड्रेसचे वापरले, परंतु कुठेही याला मध्ये घोळ आला नाही किंवा काहीही झालं नाही. व्यवस्थित अगदी छानपैकी हे आता अंथरण्यासाठी तयार आहे. याच्यावर 2 माणसं पण आरामात झोपू शकतील अशा पद्धतीने आता ही माझी गोधडी तयार झालेली आहे. तर एकंदरीत माझा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून अवश्य सांगा. आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल आयकॉन दाबून हाईप करायला सुद्धा अजिबात विसरू नका. आता आपण पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. आज हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.